पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातला वाढता तणाव बघता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास तसंच 2 नवीन हेडक्वार्टर स्थापन करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे. डीआरडीओ आणि नौदलाकडनं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी घेण्यात आली. समुद्राखाली यशस्वीरित्या वैधता चाचणी पार पडली, त्यामुळे आता भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ होणार आहे. श्रीनगर पोलिसांकडनं सर्च ऑपरेशन सुरूच आहे. दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांच्या घरांवरती पोलीस छापे टाकतायत. श्रीनगर परिसरात पोलिसांकडनं अद्यापही शोध मोहीम सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे. अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून होणाऱ्या या बैठकीत परिसराचा कायापालट करण्यासोबतच धनगर समाजाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ड्युटी संपल्यावर घरी जाऊन 1च्या जागी 2-3 चपटी घ्या. अपघात टाळण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी एसटीच्या चालकांना हा अजब सल्ला दिला. गाडी थांबवा, मोबाईलवरती बोला आणि मग पुढे जा, असंही त्यांनी यावेळी सुचवलं. पुरंदर विमानतळ भूसंपादन विरोधी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळेंसमोर आरोप केले. उदाच्या वाडी सुप्रिया सुळेंची 120 एकर जमीन असल्याची चर्चा आहे. मात्र यावेळी या जागेबाबत सातबारा दाखवण्याचं उघड आव्हान सुळेंनी दिलं. नाव असल्याचं दाखवलं तर कोऱ्या कागदावरती सही द्यायची तयारी असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. शेकाप आणि महाविकास आघाडीवरती नाराज असलेले जयंत म्हात्रे यांनी आता भाजपात जाण्याचा अधिकृत निर्णय घेतलाय. 7 मे रोजी उल्वेनोड इथे होणाऱ्या कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करणार आहेत. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोनं 1600 रुपयांनी तर चांदी 600 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर 95,100 रुपयांवरती पोहोचलाय. सरकारच्या सामाजिक आणि आदिवासी विभागाच्या निधीतनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिलचा लाभ वितरित करण्यात आलाय. त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज असल्यामुळे आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर 2025-26 या आर्थिक वर्षात 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे. यातील 3,000 कोटी लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार आहेत. नागपूर विभागात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या प्रकरणी एसआयटी चौकशीचे संकेत मिळत आहेत. विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे विशेष तपास पथक गठीत करण्याची मागणी केली होती आणि या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी तपासून कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या पोलीस चकमकी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या एसआयटी स्थापन करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. पीओपीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना विशिष्ट परिस्थितीत परवानगी देणं शक्य असल्याचा दावा राज्य सरकारनं सोमवारी उच्च न्यायालयात केला. या अहवालाच्या आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हवामान विभागानं पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. त्यामुळे पुढचे 4 दिवस पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. उन्हाचा चटका वाढला असताना मराठवाडा, पूर्व विदर्भ, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटाचा पाऊस झाल्यामुळे फळपिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 14,000 क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक आवक ही मुंबई बाजारात लोकल गव्हाची झाली. यात गव्हाला कमीत कमी 1900 रुपयांपासून ते 3,600 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील बाजार समितीमध्ये 2,23,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 1.5 लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. यात उन्हाळ कमीत कमी 820 रुपयांपासून ते सरासरी 1,200 रुपयांपर्यंतचा दर मिळाला. राज्यामध्ये 3,502 क्विंटल ज्वारीची आवक झाली. मुंबईच्या बाजारात ज्वारीला कमीत कमी 2,700 तर सरासरी 5,000 रुपयांचा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे फळभाजी शेतीला फटका बसलाय. परिणामी फळभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे फळभाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. विदर्भात 64% सिंचन प्रकल्प अर्धवट असल्याची कबुली राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उच्च न्यायालयात शपथपत्राद्वारे ही माहिती दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय.
दापोली खेड सीमेवरच्या सातरे जामगे या ठिकाणी धरणाची कामं युद्धपातळीवरती सुरू आहेत. मात्र धरणाच्या कामासाठी आमच्या शेतातील बेकायदेशीर माती उत्खनन केल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी शिवारात पाण्याअभावी वन्य प्राण्यांची भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात फिरत असलेलं असंच एक हरणाचं चुणचुणीत पाडस हाळी इथे रामदास गोडे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलं. वनविभागानं आणि स्थानिकांनी त्याची सुटका केली आहे. केंद्र सरकार 1966च्या साखर नियंत्रण कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे. मूळ साखर कायद्यात सुधारणा करणारा मसुदा नुकताच जाहीर करण्यात आलाय. गुऱ्हाळघरं आता साखर नियंत्रण कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. इथेनॉलपासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नात शेतकऱ्यांना वाटा मिळून एफआरपी आणि किमान साखर विक्री दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 1 रुपयात पीक विमा योजना सरकारनं सुरू केली. मात्र पीक विम्याच्या अर्जामध्ये दुपटीहून जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात सरकारला तब्बल 6,000 कोटींचा भूर्दंड सहन करावा लागलाय. मंदिराच्या आवारात अनधिकृत लाडू विक्री केंद्र सुरू केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरातत्व खात्यानं केली. या संदर्भात पुरातत्व खात्याच्या संरक्षण सहाय्यकांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र लिहिलं. भिवंडीतल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद उद्यानामध्ये पाण्याची टाकी उभारण्यास स्थानिकांनी विरोध केला. मुलांच्या खेळण्याच्या जागी टाकी बनवू नये अशी मागणी नागरिकांनी केली. जळगाव जिल्ह्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावरती मोठ्या प्रमाणात दगड ठेवल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान हा प्रकार वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सोलापुरात थकीत ऊस बिलासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आंदोलन केलं. थकीत पगारासाठी तहसील कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. यावेळी थकबाकीदार कारखान्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शेवगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडनं रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. दुर्दशा आणि अपूर्ण पाणी योजना, स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष अशा विविध समस्यांविरोधात कृती समिती आक्रमक झाली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा आहे आणि असं असताना सुद्धा नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी 10 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. या विरोधात उभाटा शिवसेनेकडनं नगरपंचायतीवरती घागर मोर्चा काढण्यात आला. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बोरिवलीमध्ये जैन समाजानं मूक मोर्चा काढला. यावेळी दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडनं रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. दुर्दशा, अपूर्ण पाणी योजना आणि स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष अशा विविध समस्यांविरोधात कृती समिती आक्रमक झाली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा आहे. असं असताना सुद्धा नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी 10 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या विरोधात उभाटा शिवसेनेकडनं नगरपंचायतीवरती घागर मोर्चा काढण्यात आला. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी चौंडीमध्ये ही बैठक होणार आहे. त्यामुळे चौंडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. दुपारी 12:30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 42 मंत्री मिळून तब्बल 600 व्हीआयपींचा या बैठकीमध्ये सहभाग आहे. शिवाय 2000 विशेष पाहुण्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे संपूर्ण चौंडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. या ऐतिहासिक बैठकीला औचित्य लाभलंय ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी जयंतीचं. येत्या 31 मे रोजी ही जयंती साजरी होणार असून त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीला होतीये. मूल दत्तक घेण्याच्या प्रकरणामध्ये होणाऱ्या विलंबाची आणि दीर्घ प्रतीक्षा कालावधीची उच्च न्यायालयानं सोमवारी स्वतःहून दखल घेतली. केंद्र सरकारचं केंद्रीय दत्तक प्रक्रिया प्राधिकरणाला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. कांजूरमार्ग येथील मुंबई महापालिकेचा कचरा डेपो संरक्षित वनक्षेत्र म्हणून उच्च न्यायालयानं घोषित केल्यामुळे मुंबई महापालिकेसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. मुंबईतून दररोज निर्माण होणारा 7,000 मेट्रिक टन कचरा आता टाकायचा कुठे, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प कुठे उभा करायचा असे अनेक प्रश्न उभे राहिले. गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यानच्या प्रस्तावित प्रवासी जेटी आणि टर्मिनल सुविधा प्रकल्पासाठी खांब बांधण्याचे काम सुरू करण्यात आलंय. दरम्यान या कामाला स्थगिती देण्याची मागणी स्थानिकांनी उच्च न्यायालयात केली.
जवळचं भाडं नाकारणाऱ्या तसंच वेगवेगळी कारणं सांगून ग्राहकांची वाद घालणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. मागील 15 दिवसात मुंबई वाहतूक पोलिसांनी 48,000 चालकांविरोधात ई-चलन कारवाई केली आहे. त्यातून 40 लाखांचा दंड वसूल केलाय. मुंबईत आजही 13,000हून अधिक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व इमारती 30 सप्टेंबर 1969 पूर्वी बांधलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींना सरसकट 3 इतकं FSI देण्याचा प्रस्ताव म्हाडानं शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या बस भाड्यात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनापाठोपाठच परिवहन प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे 8 मे पासून भाडेवाढ लागू करण्याची तयारी बेस्ट प्रशासनानं केली आहे. मात्र अद्यापही परिवहन प्राधिकरणाच्या लेखी मंजुरीची त्याला प्रतीक्षा आहे. नागपुरात सध्या विविध विकास कामं सुरू आहेत. शहरामध्ये सुरू असलेल्या सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल, इमारतीचं बांधकाम, वाहनातील धूर शिवाय वातावरणातील अचानक बदलामुळे अस्थमा अर्थात दम्याच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. कधी काळी स्वच्छ हवेसाठी ओळखलं जाणारं कोल्हापूर प्रदूषणाच्या विळख्यात अडकलंय. सध्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक अस्थमाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत घातक आहे. या हवेत दीर्घकाळ वावरल्यास श्वसनाच्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. नागपूर शहरामध्ये सिनेमाप्रेमींसाठी आनंदाची बातमी. येत्या काही महिन्यात नागपुरात जगातील सर्वात मोठी सिनेमा स्क्रीन उभारली जाणार आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचा समारोप झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत सोशल मीडियावरून घोषणा केली. 12वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात 100% निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या 1929 असून यंदाच्या निकालात 100% गुण कोणत्याही विद्यार्थ्याला मिळवता आलेले नाहीत. यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी बघूयात. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. या निवडणुका गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित आहेत. निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज हे प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत चालवलं जात आहे. या प्रकरणात एका ग्राहक हक्क संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तात्काळ घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणुका लांबणीवर टाकण्याचं काम ओबीसी आरक्षणासंबंधीचे मुद्दे असल्याचं सांगितलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली होती, ज्यामुळे निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरकडे ढकलल्या जाऊ शकतात आणि ही सुनावणी निवडणुकांच्या वेळापत्रकावरती आणि ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीवरती निर्णायक ठरू शकते. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. दापोलीतल्या काकतकरवाडीचं पुनर्वसन करताना आराखड्यात स्मशानभूमीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्मशानभूमी नसल्यानं उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अशातच लवकरात लवकर स्मशानभूमी उभारावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. कर्नाटक सरकारनं राज्यातील अनुसूचित जातींची गणना सुरू केली असून यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दास यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली. नागपुरात सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली तर काही भागात गारपिटीचा तडाखा बसलाय. 10 मे पर्यंत अवकाळी पावसाची स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सांगलीच्या विटामधील एका शेतकऱ्यानं आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात मुलीची एंट्री थेट हेलिकॉप्टर बंद करत मंगल कार्यालयापर्यंत वाजत गाजत मुलीची वरात आणली. या अनोख्या एंट्रीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मुंबई गोवा महामार्गावरती धावत्या ट्रकला अचानक आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी गोडाऊनमध्ये चौक परिसरात भरधाव वेगात आलेल्या एका जेसीबीनं 6 वर्षीय चिमुकल्याला धडक दिली. यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून जेसीबी चालकावरती गुन्हा दाखल झालाय. पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत रुळे परिसरातील विविध पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. भाजप नेते संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. पुण्यातील अतिक्रमणांवरील कारवाईचा अहवाल देणं आता बंधनकारक असणार आहे. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी या संदर्भातील सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. राज्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरात आठवड्याभरात 6,895 वाहनांची विक्री झाल्याची माहिती आरटीओ विभागानं दिली. पेट्रोल डिझेल वाहनांच्या तुलनेत ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला जास्त पसंती दिली आहे.
जळगावच्या पाचोरा ते परधाडे रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रेल्वे मार्गावरती तिघांनी आत्महत्या केली. तिघेही एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येतंय. पती आणि पत्नीनं आपल्या मुलासह रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केल्याचं समोर आलंय. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील गणेशपूरमधील तलावात 5 ते 6 टन मासे मृत्युमुखी पडलेत. गेल्या 4 दिवसात माशांचा मृत्यू झालाय. दरम्यान माशांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. नागपुरात एका 5 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करत 20,000 रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी तासाभरात आरोपीला अटक केली. मिरजच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून बाळाची चोरी करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी 48 तासात बाळाला शोधण्यात यश मिळवलंय. बाळ चोरणाऱ्या महिलेला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. उरणमोरा रोडवरच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. रात्रीच्या वेळी एक अर्धनग्न व्यक्ती महिलांचे ब्लाऊज घालून आणि चेहऱ्याला स्कार्फ बांधून इमारतीची रेकी करत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. दरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अभिनेता एजाज खानवर अटकेची टांगती तलवार आहे. मुंबईच्या चारकोप पोलीस ठाण्यामध्ये एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे एजाज खानला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. धुळ्याहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा कोंडाईबारी घाटामध्ये भीषण अपघात झाला. बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे घाटातच बस उलटली. यातील 40 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काँग्रेस हे गवत असून ते कितीही तोडलं तरी पुन्हा उभारी घेणारच. कुठलाही पक्ष संपत नसतो, तो ध्येय धोरणांवरती चालत असतो. त्यामुळे बावनकुळेंनी आधी भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करावं, त्यानंतर काँग्रेस संपवण्याची भाषा करावी, असं प्रत्युत्तर माजी आमदार सुनील भुसारा यांनी दिलं. सद्भावना रॅली माणसाला माणसाशी जोडण्याचं काम करते. समाजामध्ये निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी सद्भावना रॅली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. कोल्हापूरच्या जयसिंगपूर इथल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण झालं. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघात हा पुतळा उभारण्यात आलाय. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झोडपलं. ग्रामीण भागातील रस्त्यावरती गारांचा खच पडल्याचं दिसून आलं. गारपिटीमुळे आंबा आणि कांदा फळबागांचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापूरच्या वारणा नगर परिसरात जोरदार गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. लातूर शहर आणि परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात जोरदार गारपीट झाली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर लोणार तालुक्यातील बीबी गावाला गारपिटीचा मोठा फटका बसला. वाशिमच्या रिसोड बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेली शेकडो क्विंटल हळद अवकाळी पावसामुळे भिजली. हळद भिजल्यामुळे दरात घसरण झाली, त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. नांदेड शहरातील बाबानगर भागात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं. झाडाखाली उभ्या असलेल्या कारचं मोठं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम शहरासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर कांदा आणि भाजीपाला आणि आंब्याचं मोठं नुकसान झालंय. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलं असून वाहतुकीवरती परिणाम झालाय, तर काही ठिकाणी पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला. परभणी शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं थैमान घातलं. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला, तर परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झालं. हिंगोलीच्या वसमत शहरात भीमशक्ती संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्यामुळे राज्यातील अनुसूचित जाती जमातींवरती अन्याय झाल्याचा आरोप भीमशक्ती संघटनेनं केलाय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. अचलपूर तालुक्यातील असदपूर येवदा मार्गावरती दुरुस्तीची मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं. त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळानं सुरू केलेल्या लाडू विक्री आणि व्हीआयपी पास विक्रीवरती पुरातत्व विभागाकडून आक्षेप घेण्यात आला. मंदिराच्या आवारात लाडू विक्री आणि दर्शन पास विक्री करणं नियमबाह्य असल्याचं म्हणत पुरातत्व खात्यानं त्र्यंबकेश्वर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मिनी ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सांगितला जाणार आहे. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र रुग्णवाहिका नसल्यामुळे महिलेला तब्बल 5 तास रुग्णालयात उपचाराविना थांबवण्यात आलं. सिडकोचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली. गुरुवारी मनसेकडनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरावरती मोर्चा काढला जाणार आहे. अमळनेर पालिकेच्या भूखंडावरील 38 अतिक्रमणं पालिकेनं काढायला सुरुवात करताच दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणं काढायला सुरुवात केली. त्यामुळे आता वाहतुकीस मार्ग मोकळा होणार आहे. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत पोलिसांनी एका कारसह पिस्तूल आणि तलवार हस्तगत केली आहे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील कोंडाईवारी घाटात धुळे सुरत बसचा अपघात झाला. अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जळगावातील कालिका माता मंदिर परिसरामध्ये अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी 5 आरोपींना अटक झाली. यामध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपींना 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर परिसरात खेळत असताना 2 मित्रांमध्ये वाद झाला. भांडण्याचा जाब विचारायला गेलेल्या भावाला पायात पाय अडकून पाडण्यात आला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यामध्ये गणेश कुऱ्हाडे या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरती प्रश्न उपस्थित करणारी याचिका फेटाळली. कर्नाटकातील भाजप कार्यकर्ते एस विघ्नेश शिशीर यांनी ही याचिका दाखल केली होती. 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होते. 9 ऑगस्टपासून यात्रा असणार आहे. इथल्या शिवलिंगाची पहिली झलक समोर आली आहे.